भाग्यविजयमध्ये ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। आपण चर्चा करतोय ते कुंडली आणि पितृदोषावरती। सर मला असं विचारायचं की आता मगाशीच तुम्ही सांगितलं की कुंडलीवरून पितृदोष आहे की नाही हे कळतं, मग कुंडलीवरून कुंडलीच्या कोणत्या ग्रहात पितृदोष आहे हे कळू शकतं? ग्रहमानानुसार नक्कीच कळू शकतं, कारण सूर्य आणि राहू ह्या दोघांची जेव्हा युती होती ना, आपण ती कोणत्या स्थानात होते म्हणजे भाग्यस्थानामध्ये जर ती युती झाली तर निश्चित त्या ठिकाणी पितृदोष असतो, किंवा ती तृतीय स्थानामध्ये असेल तरी तो पितृदोष असतो, किंवा ती लाभ स्थानामध्ये असेल युती तरी पितृदोष असतो, पंचम स्थानामध्ये असेल तरी ती पितृदोष असतो। तर अशा प्रकारे आपण कुंडलीची सूर्य आणि राहूची स्थिती पाहून आपण पितृदोष ठरवू शकतो की आहे तर तो किती प्रमाणात आहे हे पण सांगता येतं। नक्कीच सर, पितृदोषासाठी म्हणजे आता पितृदोष आहे हे कळाल्यानंतर मग तो पूर्णपणे घालवण्यासाठी काय करावं लागतं? अनेक उपाय आहेत, आपण घरगुती पण बरेच काही उपाय करू शकतो, किंवा शास्त्रीय दृष्टिकोनातून नारायण नागबली आहे, त्रिपिंडी श्राद्ध आहे हे, आणि त्यातल्या त्यात माझं म्हणणं एवढं सगळं करण्यापेक्षा तुम्ही दरवर्षी जो व्यक्ती हयात नाहीत त्यांच्या तिथीला, म्हणजे ते ज्या तिथीला ते मृत्यू पावलेत त्या तिथीला तर तुम्ही अन्नदान केलं किंवा त्यांचे श्राद्ध पक्ष जे काही त्या तिथीची ज्यांच्या तिथी असतील त्या तिथीला केलं तर तुम्हाला पितृदोष लागणार नाही। त्यासोबत समजा ते ह्या एवढ्या धकाधकीच्या जीवनामध्ये आजकाल तुम्हाला तेवढा वेळ नाहीये की तुम्ही 2-2.5 तास बसून तो विधी करताल, मग त्याच्यामध्ये दुसरा एक पर्याय असतो हिरण्यक श्राद्ध म्हणून, की त्याच्यामध्ये काय असतं की त्यांच्या वयाच्या व्यक्तीला आपण बोलवायचं आणि त्यांना अन्नदान म्हणजे स्वीट किंवा फळ असे दान करायचे, काही दक्षिणा पण दान करायची, अशा पद्धतीने पण आपण ते करू शकतो। पण माझं म्हणणं सगळ्यात आजकाल अजून एक फार चांगली गोष्ट आहे की आपण ही जी पुण्यतिथी असते म्हणजे तिथी असते तर त्या तिथीला तुम्ही गोरगरिबाला अन्नदान करा, एखाद्या अनाथाश्रमामध्ये अन्नदान करा किंवा एखाद्या वृद्धाश्रमामध्ये अन्नदान करा, तर याच्याने सुद्धा तुमचा हा पितृदोष नाहीसा होऊ शकतो। फक्त अन्नदान करताना तुमचा संकल्प फार महत्त्वाचा असतो। मी या आधीच्या एपिसोडमध्ये पण सांगितलं की संकल्पाशिवाय सिद्धी नसते, तर तुम्ही ह्या कशा प्रित्यर्थ तुम्ही अन्नदान करताय हे महत्त्वाचं आहे, आणि अन्नदान कोणाला करताय हे पण फार महत्त्वाचं आहे, कारण तुम्ही जो माणूस भरपूर गलिलठ्ठ खाणारा आहे आणि त्याच्याकडे काहीच कमी नाही त्याला तुम्ही अन्नदान करताय त्याला अन्नाची किंमत नसेल। ज्याला अन्नाची खरी जाणीव आहे, अन्नाची खरी किंमत आहे, अशा व्यक्तीला तुम्ही अन्नदान करा, निश्चित तुमच्या पितृ जे तृप्त होऊन जातील। नक्की सर, मगाशी आपला जसा लग्नावरून विषय झाला तर मग जर का लग्नाच्या म्हणजे कुंडलीमध्ये लग्न ठरत नसेल, पितृदोषामुळे लग्न ठरत नाहीये किंवा पितृदोष वेगवेगळ्या समस्या निर्माण होतात, जर पितृदोष असेल तर मग या वेगवेगळ्या समस्यांसाठी वेगवेगळे उपाय आहेत की एकच उपाय आहे? नाही, वेगवेगळे उपाय करू शकतो। आता समजा तू आता म्हणतेस की विवाहाच्या बाबतीमध्ये की जर पितृदोष असेल आणि विवाह त्याच्यामुळे जमत नसेल तर काय असतं की सप्तम स्थानामध्ये जर सूर्य आणि राहूची युती असेल तर त्या ठिकाणी काय होतं की विवाहामध्ये अडचणी येतात, त्याचं कारण आपण पितृदोष असं सांगतो। तर अशा वेळेस त्या व्यक्ती त्या घरातलं जे कुल जे अधिपती आहे, जो कोणी कुलदेवत आहे त्याची पूजा मांडली आणि त्यासोबतच तिथले जे हयात नसलेले जे पूर्वज आहेत त्यांच्या प्रित्यर्थ अन्नदान वगैरे केलं तर निश्चित तिथे आपल्याला यश मिळू शकतं। नक्की सर, मुंजांचा दोष म्हणजे नेमकं काय? आता मुंजाचा दोष म्हणजे काय तर अविवाहित जे व्यक्ती वारलेली असते आपल्या पिढीमध्ये कोणीतरी, की आपले काका म्हणा, आपले चुलते म्हणा किंवा आजोबाचे भाऊ म्हणा, जे असतात की ते अविवाहित वारलेले असतात, म्हणजे किशोर वयामध्ये वारलेले असतात, त्यांच्या काही अतृप्त भावना असतात, अतृप्त गोष्टी असतात की त्या पूर्ण झालेल्या नसतात, त्याला आपण मुंजाचा दोष म्हणतो। कारण त्यांनी कुमारावस्थेमध्ये मृत्यू येणं म्हणजे त्यांनी आयुष्यातलं कोणतंच सुख घेतलेलं नसतं, म्हणजे संसारिक नाही कोणतंच सुख त्यांना मिळालेलं नसतं, तर अशा व्यक्तीचा दोष लागतो। त्याच्यामुळे काय होतं की पुढच्या पिढीला फार स्ट्रगल करावं लागतं, मेहनत घ्यावं लागते, कोणत्याही गोष्टीमध्ये यश सहजासहजी मिळत नाही। तर अशा वेळेस आपण पिंपळाची पूजा करायला सांगतो, म्हणजे पिंपळाच्या झाडाला जर रोज पाणी घालून त्याला आलिंगन जर केलं तर हा मुंजाचा दोष कमी होऊ शकतो। नक्कीच सर, आपण पाहतो की एखाद्या घरात एखाद्या आधीच्या कोणीतरी पूर्वजांनी कोणीतरी आत्महत्या केली असेल, त्यानंतर पुढच्या पिढीमध्ये एखाद्याने आत्महत्या केली असेल, म्हणजे हा आत्महत्या करणं हा देखील काय म्हणता येईल त्याला पितृदोष आहे का? नक्कीच। काय असतं माहिती का, आत्महत्या करणारा तर तो तेव्हा त्या संकटातून मुक्त होण्यासाठी तो मार्ग स्वीकारतो, पण आत्महत्येचा मार्ग स्वीकारणं ही कधी योग्य गोष्ट नाही, ती कोणीही स्वीकारली नाही पाहिजे। पण त्यांनी आज आत्महत्या करून तो तात्पुरता त्या संकटातून जरी बाहेर पडला असेल स्वतः,
पण त्याचे कुटुंब त्याच्यामध्ये अनेक पटीने त्या संकटामध्ये अडकले जातात. ते पितृदोषाच्या रूपानं पण अडकले जातात आणि आर्थिक, मानसिक, शारीरिक परिस्थितीच्या याच्यानं पण ते त्यामध्ये अडकले जातात. त्याकरता आत्महत्या करणाऱ्याचा विचार जर आपल्या मनात येत असेल तर निश्चित ह्या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे की आज आपण तात्पुरतं त्या संकटाला घाबरून आपला जीव देण्याचा विचार करतोय, पण आपण जर थोडं धैर्यानं त्या संकटाला तोंड जर दिलं तर निश्चितच आपली पुढची पिढी आनंदानं, सुख समाधानानं राहू शकते. नाहीतर तुमच्या एका चुकीमुळं पुढच्या 3 पिढीला त्याचं भोगावं लागतं. त्यामुळं आत्महत्या हा पितृदोषाचं कारण नक्कीच असू शकतं. सर, पक्ष पंधरवडा हा पितृदोषाकरिता महत्वाचा आहे का? त्याच्यासाठी काय करू शकतो आपण? पक्ष 15 म्हणजे अश्विन कृष्ण पक्ष म्हणजे पौर्णिमेच्या नंतरची जी प्रतिपदा आहे ती अश्विन महिन्यातली, तिथून आपण पक्ष 15वाडा सुरू होऊन जातो. तर त्यामध्ये आपल्या जेवढे काही पूर्वज असतात जे हयात नसतात त्यांचे आपण पक्ष श्राद्ध करत असतो. तर पक्ष 15वाड्यामध्ये पक्ष करणं फार गरजेचं असतं की त्या तिथीला गेलं, कोणी प्रतिपदेला गेलं असेल, कोणत्याही महिन्याच्या प्रतिपदेला असेल, द्वितीयेला असेल, तृतीय असेल, तर त्यानुसार त्या तिथीला त्यांचे श्राद्ध हे केलेच पाहिजेत. शिवाय एखादी सुहासन म्हणजे सौभाग्यवती स्त्री जर गेलेली असेल तर तिचं जे श्राद्ध पक्ष असतं ते नवमीच्या दिवशी केलेलं, त्याला आहेनवमी पण म्हणतो आपण. तर त्या आहेनवमीच्या दिवशी ते करणं गरजेचं असतं. आणि जर आपल्याला कोणती तिथी माहीतच नसेल, समजा आपल्याला माहीतच नाही की तिथीच काय आहे त्यांची, आपल्या लक्षात नाही किंवा कुठे लिहूनच ठेवलं नाही आपण, तर अशा वेळेला सर्व पितृ अमावस्या जी असते त्या दिवशी ते पक्ष करणं फार गरजेचं असतं. त्यामुळे होतं काय की ती जी आत्मा आहे, ती जी पूर्वज आहेत त्यांना तृप्ती मिळते आणि आपल्याला सुद्धा आयुर, आरोग्य, सुख, संपन्न, धनप्राप्ती व्यवस्थित राहते. सर, राहूचा पितृदोषाशी काही संबंध आहे का? नक्कीच आहे. राहू, मी आधीचे एक एपिसोड सांगितले की राहू आणि सूर्य, आणि आता मी सांगितलं तुला की कुंडलीमध्ये ग्रहमान कसे असले म्हणजे पितृदोष होतो. म्हणजे जेव्हा सूर्य आणि राहू दोघं एकत्र येतात एक कोणत्याही स्थानामध्ये, भाग्यस्थानात असेल, नवम स्थानामध्ये असतील किंवा लाभस्थानामध्ये असतील, तर काय येतात तर सूर्य आणि राहू, सूर्य, चंद्र आणि राहू जेव्हा अमृत पाशन करायला एका लाईनमध्ये बसले होते तेव्हा देवाच्या पंक्तीमध्ये हा राहू सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येऊन बसला होता. आणि सूर्यानं आणि चंद्रानं त्याला ओळख दिली होती आणि त्याचा शिरच्छेद शंकरानं केला होता. त्यामुळे त्या राहूला हे सूर्याबद्दल आणि चंद्राबद्दल एक प्रकारचा राग आहे. त्यामुळे ते काय करतात की जेव्हा ह्या दोघांची युती होते सूर्याची, तेव्हा तिथे असे दोष निर्माण करतो, अशुभ दोष निर्माण करतो, अशुभ योग निर्माण करतो. त्यामुळे तिथे पितृदोष निर्माण होतो. म्हणजे राहूचा पितृदोषाशी खूप जवळचा संबंध येतो. नक्की सर, विवाहासाठी किंवा कोणत्या एक समस्यांसाठी जेव्हा आपल्या कुंडलीमध्ये पितृदोष आहे असं सांगतात त्यावेळेला मग नारायण नागबली हा विधी करायला सांगतात, त्याबद्दल काय सांगाल? एक नारायण नागबलीबद्दल एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की नारायण नागबली, तर ह्याच्याबद्दल बऱ्याच जणांच्या खूप शंका आहेत. म्हणजे बऱ्याच जणांना वाटतं की आपण तिथे नागाचा बळी देतो का, तर असं काही नाही. ते बळ वाढवण्यासाठी नाग बळी ळ आहे, तिथे बळ वाढवण्यासाठीचा विधी आहे. त्यामुळे होतं काय की हे विधी फक्त पितृदोषासाठीच केला पाहिजे असंही काही नाही. याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत की तुम्ही कार्यसिद्धीसाठी पण हा विधी करू शकता. आणि माझं तर म्हणणं की प्रत्येक व्यक्तीनं हा जीवनामध्ये एकदा तरी हा विधी केला पाहिजे की जेणेकरून त्यांची जी पूर्वज आहेत त्यांना तृप्ती मिळते, त्यासोबतच ह्यांच्या पुढच्या वंशाला सुद्धा त्याचा खूप चांगला फायदा होऊ शकतो. आणि त्याच्यातून ह्यांना खूप म्हणजे कोणतीही धनसंपदा म्हणा, आर्थिक संपत्ती म्हणा किंवा कार्यसिद्धी म्हणा किंवा कोणतेही कार्य घरामध्ये असेल तर त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही. नारायण नागबली हा विधी याच्यासाठी आहे की तो विधी केल्यानंतर आपल्याला जे काही मागच्या 7 पिढ्यापासूनचे काही दोष आहेत ते नाहीसे होतात. त्यामध्ये असं कुठेही अशुभ काही नाही की ज्यामुळं की तुम्ही तिथे नागाचा बळी देत नाहीत, फक्त त्याच्या प्रित्यर्थ नारायण नागबली म्हणजे काय की पितृदोषामध्ये अजून एक हे आहे की जेव्हा आपल्या हाताने एखादा साप किंवा नाग मारला जातो त्याच्यामुळे सुद्धा पितृदोष लागत असतो आपल्याला. म्हणजे आता थोडक्यात काय असतं, समजा आता इथे साप निघाला आणि तू मोठ्यानं ओरडून सांगितलंस की साप आहे आणि दुसऱ्यानं कोणी येऊन तू मारला, तर तो दोष त्या मारणाऱ्याला नसतो, तुला असतो. तू ओरडली नसतीस तर त्यांना कळालं नसतं तिथं साप आहे, म्हणजे तो पितृदोष तुला लागला. असे सापामुळे सुद्धा किंवा नागामुळे सुद्धा पितृदोष निर्माण होतात. मग ते जे काही दोष असतात अनाहूतपणे आपल्याकडून घडलेले असतात किंवा आपण घर बांधत असतो त्यामध्ये बरेच वारुळ वगैरे असतात, ते आपण सगळे काढून टाकतो आणि तिथं घर बांधतो. मग त्यांचं राहण्याचं ठिकाण नाहीसं होऊन जातं किंवा त्याच्यामध्ये छोटे छोटे अंडी पण असू शकतात त्याचे, ते पण नष्ट होतात. हे जे दोष असतात हे त्या सगळ्या ह्या विधीमुळे ते नाहीसे होतात. त्यामुळं प्रत्येकानं एकदा तरी ह्या आयुष्यामध्ये हा विधी करणं
योग्य नक्कीच. असतं. तुम्ही आता हे जे सांगितलं त्यावरून मला आठवलं की माझ्या बहिणीचं, माझ्या मोठ्या ताईचं लग्न ठरत नव्हतं. त्यावेळेला तिच्या कुंडलीत सांगितलं होतं पितृदोष आहे करून. तर त्यावेळेला त्यांनी तिला हाच विधी करायला सांगितला होता आणि त्यावेळेला माझ्या आईबाबांनी अगदी त्र्यंबकेश्वरला जाऊन हा विधी केला होता. तर त्र्यंबकेश्वरला जाऊनच हा विधी करायचा की आणखीन दुसरे काही उपाय आहेत? कसं असतं की ह्या विधी करण्यासाठी ते खास काही ठिकाण आहेत की त्या ठिकाणी नदीचा उगम असणं गरजेचं आहे. तिथं हा विधी स्मशानाच्या शेजारी करायचा विधी आहे. तिसरी गोष्ट, तिथे महादेवाचं मंदिर असणं फार गरजेचं आहे. चौथी गोष्ट, तिथं वड, पिंपळ आणि लिंब याचं एक झाड त्या स्मशानामध्ये असणं गरजेचं आहे. आणि ज्या स्मशानामध्ये कोणीतरी सती गेलेलं असेल असं स्मशान ते असणं गरजेचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी त्र्यंबकेश्वर येथे आहेत. त्याच्यामुळे त्र्यंबकेश्वर येथे करण्याचं महत्त्व आहे आणि तिथे केल्याचं निश्चित त्याचे फळ भेटतात आणि मी पण अनुभवलेले आहेत. नक्कीच सर, आपल्याला ही चर्चा अशी सुरू ठेवायची आहे, मात्र भाग्य विजयमध्ये घेते एक छोटासा ब्रेक.